बघा मित्रांनो, इथे कशी तयारी चालू आहे ह्या बघा. सकाळ सकाळ मंडपवाला आल्या तर इथं ह्या काही टेम्पो ही घेऊन आल्या तर ह्या काही मंडप लावत्यात बघा ही. हा ह्या बघा ही मंडपवाला इथं. आम्ही फोन केला नाही का नाही, इतकी काळजी मंडपवाल्याला. धना धना टेम्पो आणला असा दारात आणून उभा केला. दाजीचं मित्र आहेत बघा ही, त्या दाजीचं मित्र आहेत. दाजीचं मित्र दाजीलाच मंडपाव चढवलं ह्या बघा. ह्या काही ट्रॅक्टर आहे बघा पाहुण्याचा. ह्या बघा इकडं असं ट्रॅक्टर चार आहे तर दाजीचं भाड्याने लावल्यात या. ह्या बघा हे मंडप वाढत. हो तुमचा चेहरा तरी दावा की ह्याच्यात राव आहे का? हा चालू करा की मोबाईल नाही चालू की जरा चहा पाहुणा दरी पाहुण्यांना कुठं चहा देता टाकले तुम्ही. दुधाचा आहे मागाशी कसा होता. आपण सकाळ सकाळ सगळ्यांना चहा करून पाजलाय बघा. सगळ्यांना चहा दिलाय प्यायला. आणि आज सकाळ सकाळ इथं मंडप टाकायचं काम चालू आहे. तुम्हाला तर माहिती आहे आज शुक्रवार आहे. आज सवासने घालायचे आहेत आपल्या. आणि मंडप पण आजच टाकून घ्यायचा. 4-5 दिवस ठेवायचा. इकडे बावड्या पण मदत करू लागते बघा मंडप टाकायला. तू काय हात बांधून उभा राहिलाय तू तर. झालं मंडप फिंडप टाकून आला. होय कुठं टाकलाय तेव्हा अजून हे फक्त लावलेलं आहे. इकडे दाजी स्लॅब वरती चाललेत बघा. दाजींना सांगितलंय तिथं काय धरू लागायला. ही आहेत ना, हे दाजींचे मित्रच आहेत. त्याच्यामुळे काळजीने सकाळ सकाळ आलेत. पण सगळी झाड फांद्या जेवढ्या आडव्या आल्यात ना तेवढ्या सगळ्या तोडून टाकल्या. ह्या साईडला बघा असा मंडप टाकून घेतलाय मस्त असा. भेटलं का? हा नानीतली बिनकुळी पळून आला तू. कुणाला आंघोळ घालत होती? जा तू मध्ये तू टाकली. ए तू कावर थांबलाय मानव? या कडीपात्याच्या फांद्या तोडल्या. तर कडीपाता तसा पण आज आमटीला पाहिजेच होता मला. डाळ शिजायला घालायची आता आणि उरकायचं या. आणि पाणता त्या पूजा आई भैया ही सगळी राणीची मम्मी आली का नाही काय माहिती. सगळ्यांना सांगितलं होतं तर ती यायला लागलेत. बारामतीच्या बाहेर निघालेत. मला सांगतात मी फोन केला म्हणलं कुठे येतं. आलोय जवळ जवळ. म्हणलं नक्की कुठं जवळ? बारामतीच्या बाहेर. म्हणलं असू द्या दामाने आलोय. गाडी ताणू नका, घाई गडबड करू नका. हा भावड्या आता आंघोळ करणार आहे. भावड्या राहिल्या आंघोळ करायचा. आणि दाजी पण राहिल्या तिथं कपाटावर आहे. काय व हा फिटरला नाही पेंटर म्हणा. फिटरच म्हणतात. हे पेंटर वाला दादा ना काल आलं नाही तर बघा. हे चित्र काढायची राहिलेली ना ती राहूनच गेली. बघितलं का? याला कलर भरायचा इथं टाकायचंय. म्हणले शुक्रवारी पाहुणं रावळ तुमचं याच्यात ना एकदम क्लिअर करून देतो ना. तोंड पण दाखवलं नाही इकडं. मारुतीच्या माग पाडला होता. आपण तुम्ही काल पत्रिका वाटायला गेलतात इकडं तिकडं का? कुणाला पण काय पण म्हणतायत तुम्ही. तुम्ही होतात का घरी? दिवस उगवायला गेलतात ना तिकडं. भारी काढलंय चित्र पण असं करणार. मग नेट नाटक नको बाई. जरा ओढून बा. आता ही जहाल वय भाऊजी वारा आल्यावरती वर कालच्या वेळी वारा का होता? कसले वारे का घराकडे 2-2 माणसं बांबून चिटकवा ना. म्हणजे माणसाने शेपटीसाठी घरात जायचं सोडून ह्यालाच धरून बसायचं. अहो काल कसलं वार आलतं. हवा फक्त तिकडे लागली तरच. तिकडं का? तिकडं घराच्या ह्याने नाही लागायची. आणखी अरे तुझ्याकडे काम आहे वर. त्यांना चांगलंच कामात गुंतवून ठेवलंय तुमचं. तुम्ही खाली तरी काय काम आहे? चला इकडे बघा. आपा जरा कंटिन्यू करा बरं व्हिडिओ. काय झालं का? ओमडा उरकलं का? ओमाने उरकलंय बघा. आणि इकडं बघा ही नवरी बाई. ऐ नवरी बाई ऐ उठ उठ. आज स्वीटीला उपवास धरायचा असतो ना. आज उपवास असतो कळत आहे.
आज उपवास असून बहुतेक आईला विचारावं लागेल काय खायचं नाही. उठ लवकर. ऐ रात्री गरम खायला गेलती मामाला घेऊन. उठ लवकर. चल प्रियंका चल चहा पिऊन घे. चल त्यांचं चालू मंडप टाकायचं काम. आणि मी आता मस्त असं अयो तू चमच्याने चहा पिती वय चमच्याने चहा पिती. तर आता मी ना मस्त अशी डाळ शिजत घालणार आहे. आणि आईला सासूबाईंना सांगितलंय गावात की बायकांना नाही का हळदी कुंकू लावायचं असतं सवासणी म्हणून जाण्याच्या सवासणी म्हणून हळदी कुंकू लावायचं असतं आणि सांगायचं असतं या म्हणून. तर सासूबाई जाणार आहेत त्यांना सांगायला गावात. आणि मी जाणार आहे इथं आपल्या रानातल्या जेवढ्या वस्त्या आहेत ना तेवढ्यांना म्हणजे ज्या आपल्याकडं ज्या ताई मावशी येतात ना शिदुरीच्या टायमाला. अगं ते गुलाबजेल आहे प्रियंका. गुलाबजेल आहे तेल नाही. तेल अगं तेलाची बाटली आहे तिथं पॅराशूट. आता ती कोंबड्याच्या अंगाला लाव की तुला आंघोळ करायची अजून. तर प्रियंकाने तेल म्हणून गुलाबजेल घेतलंय बघा. असू द्या. तर आई जाणार आहे तर गावात सगळ्यांना सांगायला. आणि जाऊबाईंना सांगितलंय काळूबाईच्या पण सवासणी घालतात जाण्याच्या पण घालतात आणि आंबाबाईच्या आणि पदवायच्या अशा सवासणी सगळ्या घालायच्या आहेत बघा. तर थोरल्या जाऊला सांगितलंय तुम्ही तुमच्या जेवढ्या ओळखीच्या आहेत तेवढ्यांना सांगा. सासूबाई पण जाणार आहे तर त्यांच्या ओळखीच्या जेवढ्या आहेत त्यांना लावायला कुंकू. आणि मी जाणार आहे इथं राहणार सगळ्या वस्तीवरती की बाबा दुपारनं सवासणी म्हणजे या म्हणून. आणि परड्या पण असतात बघा परड्या पण भरायच्या असतात. तर ते सगळं सासूबाईंकडे काम आहे. सकाळ सकाळ फोन केला काल पण विषय झाला सांगितलं सगळं की नीटनाटकं सांगा आणि या म्हणून लवकरात लवकर. कारण इथं पण सगळा स्वयंपाक उरकायचा आहे. 2-2.5 किलो 2.5-3 किलो डाळ शिजायला घालायची. आणि हे बघा ही काल आहे ना हे काय म्हणतात हळकुंड ही नीट करून ठेवलं होतं जी की आज जातेवरती दळायचं असतं. याला गहना म्हणतात. तर जातेवरती काय काय असतं म्हणजे तुम्हाला काय सांगायची गरज नाही. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती या पण तरी पण थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर चला असू द्या. आता मी चहा पिऊन घेते आणि डाळ घालते शिजायला. नाहीतर सासूबाई आल्यावरती माझ्या नावाने वरडत बसते. नुसतंच फोन करून सांगते हे कारण ते कारण उरकात तुझं तर काहीच झालं नाही म्हणजे काय का नाही झालं की आता झालं ह्या साईडचा अगं मला तरी काय माहिती इतक्या लवकर येते म्हणून म्हणलं येते निवांत 8-9 वाजता येते म्हणलं नाही काय मी आता हा चपात्या लेकरांना स्वयंपाक बनवायला लागणार आहे सगळ्यांना जेवायला. पहिला आपलं चपाती आणि भाजी बनवायला लागणार आहे आणि परत आहे ना ती आपल्या सवासणीचा स्वयंपाक बनवायचा आहे. तर चला असू द्या म्हणलं सकाळ सकाळ कस काय सगळ्यांची धावपळ चालली आहे सांगा. वाचले भारी येतो गुलाबजाम डोक्याला लावलं बाई. अरे तेलाची बाटली दिसली का नाही ग गुलाबजेल आहे त्याच्यावरती. घेताना कळलं ना पातळ आहे ती पाण्यावरी हाताशी आली तेलाची बाटली. चला असू द्या आता लावते. हिच्या डोक्याला गुलाबजेलच लाव कस काय करायचं. ती पण कशी हसती या म्हैस. चला चहा गार होऊन गेला का पण बसली चहा गार पिऊन घेतो आणि लागतो स्वयंपाकाला. तर चला चला बाय बाय. अरे गुलाबजाम लावले तिच्या डोक्याला हिने काय नाही खरं स्वतःच म्हणून घेते या खिडकीत चमकते इकडं. चला बाय बाय. सगळं घाणा सवासणी बांगड्या सगळं आजच हे सगळं घ्यायचं या.